तर ही सगळी तयारी आपल्याला दृश्यांमध्ये बघायला मिळते। अजित पवार यांचं पार्थिव ज्या ठिकाणी ठेवलं जाईल, मोठ्या प्रमाणात त्यांच्यावरती प्रेम करणारे किंवा सगळे कार्यकर्ते आणि कुटुंबीय सुद्धा दिसत आहेत। नक्कीच या ठिकाणी अजित पवारांचं विद्या प्रतिष्ठान या ठिकाणी पार्थिव ठेवण्यात येणार आहेत आणि या ठिकाणी आल्यानंतर कार्यकर्त्यांना त्याचं अंत्यविधी दर्शन घेण्यासाठी सोय व्हावी यासाठी या विद्याप्रतिष्ठानमध्ये हे पार्थिव ठेवण्यात आलेलं आहे। अजित पवार नेहमी या विद्याप्रतिष्ठानमध्ये येत होते आणि त्यामुळेच आता त्यांचं अंतिम दर्शन या ठिकाणी होते। त्यामुळे कार्यकर्ते कुठेतरी भावनिक होताना दिसतात, कारण अजित पवार या ठिकाणी आल्यानंतर जे तयारी जी आहे ती असायची, मात्र आज या अंतिम दर्शनाची तयारी त्या वाट ते पाहतात आहे। त्याच्यामुळं एकच भावनिक या ठिकाणी कार्यकर्ते झालेले पाहायला मिळते। तयारीची सुरू आहे। अजित पवारांचा त्या ठिकाणी फोटो ठेवण्यात आलेला आहे। त्या फोटोला पाहून कार्यकर्ते जे आहेत ते आपल्याला अश्रू अनावर होताना दिसतात आहे आणि मोठी गर्दी जी आहे ती या विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर झालेली आपल्याला पाहायला मिलती है। लोगों ने साफ तौर पे कहा कि विजिबिलिटी कम थी, विजिबिलिटी कम होने की वजह से ये हादसा हुआ है। लेकिन शुरुआती जांच में ये साफ तौर पर पता चला है कि कोई भी टेक्निकल इशू नहीं था, यानी कि एयरक्राफ्ट पूरी तरह से मेंटेन था। क्योंकि देखिए महाराष्ट्र के हाई प्रोफाइल विजिटर्स में डिप्टी सीएम अजित पवार जा रहे हैं तो उनका एयरक्राफ्ट पहले से ही सब कुछ मेंटेनेंस चेक की जाती है और एसओपी होती है किसी भी एयरक्राफ्ट की उड़ान भरने से पहले कि अगर वो उड़ान भर रहा है तो उसका पूरा चेकआउट होता है कि वो उसके इंजन ठीक है कि नहीं, एयरक्राफ्ट ठीक है कि नहीं। तो एसओपी पूरी तरह से फॉलो की गई है। उसमें टेक्निकल ग्लिच अभी तक तो सामने नहीं आ रहे, लेकिन देखिए फाइनल जिस तरह से कोई भी एयरक्राफ्ट क्रैश होता है उसमें ब्लैक बॉक्स जो होता है वो सबसे अहम होता है। अब ब्लैक बॉक्स में जो ओपन होगा, ब्लैक बॉक्स की जो रिकॉर्डिंग होती है, अगर मैं आम भाषा में समझाना चाहूँ कि ब्लैक बॉक्स वो रिकॉर्डर होता है जिसमें आपके सारे मैनुअल, सारी वॉइस रिकॉर्डिंग होती है। जो लास्ट वक्त में एटीसी और पायलट के बीच जो बातचीत होती है वो बहुत इंपॉर्टेंट होती है। अब ब्लैक बॉक्स ओपन होगा क्योंकि देखिए मैंने आपको बताया कि डीजीसी की टीमें पहुंच चुकी हैं, इन्वेस्टिगेशन टीमें वो यहाँ पर पहुंच चुकी हैं और तमाम, अब क्योंकि मैटर हाई प्रोफाइल है, इसमें डिप्टी सीएम अजित पवार की इस हादसे में मौत हो चुकी है। अब पूरे इन्वेस्टिगेशन होगा कि आखिरकार वजह क्या थी, किस वजह से क्रैश हुआ है। लेकिन शुरुआती जांच में आनंद ये पता चल रहा है कि टेक्निकल एरर नहीं नजर नहीं आ रहा है, एयरक्राफ्ट पूरी तरह से मेंटेन था। विजिबिलिटी का इशू था, ये ऑफ द रिकॉर्ड जो सोर्सेज उन्होंने बताया कि विजिबिलिटी का इशू था और इतने नजदीक, क्योंकि देखिए एक बार टेक ऑफ लैंडिंग करने की कोशिश की गई थी, नहीं हो पाया, दूसरी बार लैंडिंग करने की कोशिश की गई। अब देखिए पिक्चर में क्लियर है, पुलिस ने पब्लिक को हटा दिया है। ये एयरपोर्ट का बाउंड्री वॉल है, बाउंड्री मतलब कोई ग्राउंड है, ओपन ग्राउंड है, कोई फेंस वेंस नहीं होती है यहाँ पे आनंद, क्योंकि छोटा एयरपोर्ट है, गाँव के लोग ज्यादा आते नहीं है। सब वो जहाँ पे पब्लिक आप देख रहे हैं, अगर कैमरे को बोले दूर से दिखा के, वो एयर स्ट्रिप है। एयर स्ट्रिप जहाँ पे लैंड होना था, लैंड होने से पहले ये प्लेन यहाँ पे क्रैश हो जाता है जिसमें 5 लोगों की मौत हो जाती है। इन्वेस्टिगेशन चलेगी अब, और ताकि अनवन जब भी कोई एयरक्राफ्ट क्रैश होता है तो उसकी इन्वेस्टिगेशन लंबी चलती है और अकॉर्डिंग टू रूल के हिसाब से 30 दिन के अंदर जो भी इन्वेस्टिगेशन टीम होती है उसे 30 दिन के अंदर अपनी रिपोर्ट देनी पड़ती है कि आखिरकार ये हादसा हुआ क्यों। आनंद, तर थेट त्याच रनवेवरून आपण ही सगळी दृश्य बघत होतो, माहिती घेत होतो आणि ही जी दृश्य आपण बघतोय ती त्या विमानतळाच्या जवळच्याच एका पेट्रोल पंपावरती असलेल्या सीसीटीव्हीमध्ये ही सगळी दृश्य कैद झालेली आहेत। 8:46 आपण ती वेळ आपण बघतोय आणि त्याच क्षणाला तिकडे ते जे विमान आहे ते लँड होतानाच त्याचा अपघात झाला, ते क्रॅश झालं आणि मोठा स्फोट होताना आपल्याला यामध्ये दिसतोय। अश्रू अनावर झालेले राज्यभरातून कार्यकर्ते बारामतीमध्ये दाखल झाले। आपला लाडका नेता गेल्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसलेला आहे। आपली दादा 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 काय बोलू शकत दादा, तुमची महिला वाट बघतायत, सकाळपासून महिला वाट बघतायत दादा। दादा तुम्ही परत या, आम्ही इथं थांबलो। आपली दादा मधून दादांचे समर्थक कार्यकर्ते नगरचे जिल्हाध्यक्ष आहेत या ठिकाणी पोहोचलेले आहेत बारामती मेडिकल कॉलेजला।
काय भावना तुम्ही काय सांगता? अहो, महाराष्ट्रातील जनतेचा गोरगरिबांचा कैवारी गेला. दादाचं आजचा दिवस पाहण्याला आमच्या कोणत्याही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची मानसिकता नाही. असा माणूस होणे नाही हो. काही प्रतिक्रिया नाही आमची. दादांबद्दल काय आठवण शेवटचं काय बोलू? कालच मला बोलवलं होतं मुंबईला, अर्धा तास चर्चा केली काल. बायकार नगरला निघून गेलोय हो. नगर जिल्ह्याची तालुक्याची रचना, विकासात्मक धोरण, इतका स्ट्रिक्ट माणूस आणि चांगला माणूस महाराष्ट्राला मिळणार नाही हो. बस, धन्यवाद. ही कार्यकर्त्यांची भावना आहे आणि संपूर्ण जे बारामती शहराला जे आहे, तालुक्याला जे आहे, राज्याला आहे, ही हानी झालेली आपल्याला पाहायला मिळते. आपल्यासोबत कार्यकर्ते काय सांगाल, काय आठवणी आहेत दादांच्या? दादासारखा नेता होणे शक्य नाही. दादा गेल्याने आम्हाला खूप मोठे दुःख झालेले आहे. एवढे बोलून दादांसारखा नेता होणे नाही. आज दादांनी सोडून गेलेत असा विश्वास देखील त्यांना आपल्याला बसा नाही ह्या घटनेवर, या संपूर्ण घटनेवर. काय दादांबद्दल तुम्ही बारामतीच्या काय? महाराष्ट्राचा विकास पुरुष हरपला हीच भावना आहे जनमानसात. असा नेता होणे नाही. नेता होणे नाही असं काय सांगाल त्याला? दादासारखा माणूसच नाही. दादा म्हणजे एकदम 100% सोनं होतं. दादासारखा माणूस परत कोणी नाही. आज राहुल किती वाजता कळालं तुम्हाला? आम्हाला 9 वाजता कळालं. एक खरंच वाटत नाही दादाचं असं झालंय म्हणून. अजून बी असं वाटतं की दादा हेलिकॉप्टर मध्ये नसावंच, कुठं तर असावं आपली दादा. त्या खरंच वाटत नाही. आमचे दादा खरं अजून गेलेलीच नाही, ते अजून येणार आहेत परत. आम्हाला असंच वाटतंय अजून. हे सगळं बोलतात ते खोटं बोलतात असं वाटतंय. काय तर अल्लाने करिश्मा करावं की त्या हेलिकॉप्टर मध्ये आमचे दादा नसावंच, खरंच नसावे. कुणीच घेऊ शकणार नाही. आम्हाला असं वाटतच नाही आमचे दादा गेलेत म्हणून. ही न्यूज खोटी पडावी आणि अचानक दादा कुठेतरी आहेत अशी बातमी मिळावी. आम्हाला खूप पर्क करून गेले आहेत दादा. ही जागा कुणी घेऊ शकत नाही. बारामती सगळी पर्क झाली आहे. बारामतीला पोरक करून गेलेत दादा. जागा कुणी घेऊ शकत दादांची जागा कोणीच घेणार नाही. किती वाजता कळालं होतं सगळं झालेलं? 9:15 9:30 वाजता बातमी टीव्ही वरती न्यूज कळली. तेव्हा सगळे लोक असे सैरे बहिरे पळत होते नुसते. असे लहान मुलं सुद्धा असे रडत होते घरातले. असं काय आई आजी हे असं काय न्यूज आली टीव्हीला म्हणून. सगळ्या लोकांना पोरक करून गेलेत. बारामती सगळी पोरकी केली दादांनी. विश्वासच बसत नाहीये असा अशी न्यूज आहे म्हणून. दादा दादा आमचे खूप जीव होते. आमचे प्रत्येक गोष्टीला उभं राहायचं दादा. कधी पण लाडक्या बहिणीसाठी दादा फॉर्म मध्ये घेतलेलं होतं. दादामुळे माझी ओळख झालती. दादाचं फॉर्म भरताना मला घेतलं होतं. सगळे मला ओळखत होते दादामुळं. लाडकी बहीण म्हणायची. आता दादाची लाडकी बहीण मी एकटीच राहिली. मी दादाला म्हणली हम तुम्हारी फॅमिली म्हणली. फॅमिली हमारी गई, हमारी फॅमिली में से हमारी फॅमिली अबाद हो गई. असं आम्हाला वाटत नाही की दादा आहे म्हणजे असं झालंय दादांचं म्हणून. हे दुसऱ्यांसाठीच आम्ही आलोय इथं. काहीतरी वेगळंच काहीतरी झालं असं वाटतं. दादा आहे असं वाटत नाही. असं वाटतं आता दादा येतील कुठून तरी. दादा म्हणतात माझ्या बहिणींना रडू नका तुम्ही, मी आहे. बारामतीतल्या सगळ्या महिला कार्यकर्त्या आहेत. अजित पवारांच्या जाण्याची बातमी कळाल्यानंतर त्यांना विश्वास अजूनही बसत नाहीये. अशा पद्धतीने अपघातात ते जाऊ शकतात. अनेकांशी बारामतीतल्या जे वैयक्तिक ऋणानुबंध त्यांचे राहिलेत, ज्या भगिनींशी आपण बोलत होतो, विधानसभेचा अर्ज अजित पवारांचा जेव्हा दाखल केलेला होता तेव्हा त्यांना तुम्ही कुठून आला? पुण्यात आलेलो. कालच दादांना मी देवगिरीवरती भेटलो. दादांनी मला अतिशय पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला. म्हणले उद्या तू सोबे साहेबांकडे जा, फॉर्म भर. आणि दुर्दैवाने 24 तास उलटायचे. आता दादांची दुःखद घटना करते. याच्यासारखा दुर्दैवी क्षण माझ्या जीवनात नाही. दादा तुम्ही आम्हाला हवे होते. दादा महाराष्ट्राला हवे होते. दादा तुम्ही दादा का सोडून गेला? दादा
दादा का सोडून गेला तुम्ही आम्हाला दादा? दादा परत या महाराष्ट्र तुमची वाट पाहतो दादा. किती वाजता कळालं हे सगळं? तुमची काय सकाळी समजल्यानंतर क्षणभर विश्वासच बसत नव्हता. दादांना कालच मी देवगिरीला भेटलो. सकाळी सकाळी दादा मला म्हटले तुम्ही आलात चहा पाणी घ्या, तसे जाऊ नका रे. आणि आज दादा तुम्हीच आम्हाला सोडून जाताय. दादा किती किती क्रूर थट्टा केली आपली दादा. दादा दादा काय बोलू शकत दादा. असंख्य कार्यकर्ते आहेत ज्यांच्या डोळ्यामध्ये प्रचंड आसू आहे. तुम्ही कुठून आला? दादा तुम्ही परत या, आम्ही सगळ्या महिला तुमची वाट बघतोय दादा. दादा तुम्ही कुठे गेला? दादा तुम्ही आमच्यासाठी परत या दादा. दादा दादा तुमची महिला वाट बघतायत. सकाळपासून महिला वाट बघतायत दादा. दादा तुम्ही परत या, आम्ही इथं थांबलोय दादा. आम्हाला बघायचंय तुम्हाला दादा. दादा परत या दादा. आमचा नेता गेला, आमचा नेता गेला. सध्याची दृश्य समोर आहेत त्यामध्ये आपण बघतो छगन भुजबळ हे सुद्धा बारामतीमध्ये आलेले आहेत.